लहानपणी ना शाळेमध्ये एक कायम पाठ केलेला सुविचार मला आता इथे पटकन आठवतोय. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समज. अजून एक पटकन एक दुसरं कोट मला आठवतंय जे आता सरांच्या बाबतीत अगदी एक्झॅक्टली लागू होतंय. मला ते एक्झॅक्टली सांगता येत नाही त्या वर्ड्स मध्ये, पण ते असं आहे की जेव्हा नाणी असतात, म्हणजे आपली जी नाणी असतात, कॉइन्स जी असतात ती आवाज करतात खूप, पण करन्सी नोट्स ज्या असतात, नोटा ज्या असतात त्या सायलेंट असतात. जशी माणसाची किंमत वाढते तसं त्यांनी त्याच्यातली विद्वत्ता, त्याच्यातली नम्रता किंवा त्याच्यातली जी मॅच्युरिटी आहे ती त्याच्या सायलेन्सनी दर्शवायची असते. आणि तशीच साहेब मला वाटतं दर्शवतात. साहेब जेव्हापासून आले खारघरला, मला त्या दिवसापासून कधी सुद्धा आय एम सॉरी सर, आय डोंट नो मी बरोबर बोलते की नाही, पण मला कधीच वाटलं नाही की हे माझे बॉस आहे. इतकं त्यांनी, जसं भोकरे सर म्हणाले की खूप मोकळेपणाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं सुरुवातीपासून. तर काय बोलू, म्हणजे आता तुमच्याकडनंच आम्हाला ऐकायचंय, मी तुम्हाला तिथे बोलवते. आपल्या सर्वांचे लाडके सहकारी नंदन पाटकर त्याची तब्येत 16 मार्च असते. 16 सध्या वातावरणात सुद्धा 23 गुणी झाले. त्यानंतर सगळे जुने सहकारी आहेत ते पण आले. ACI मधून बनसोड साहेब आले, त्यानंतर दगड गोंडे, अमोल देवडीकर, हे सगळे माझे जुने मित्र, जुने सहकारी इथे येऊन या समारंभात सामील झाले. त्याबद्दल मला फार आनंद होतो. आज मला जे काही बोलायचं आहे, मी काय अचीव्ह केलंय त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. मला फक्त ऋणनिर्देश करतो माझ्या ह्या पूर्ण वाटचालीनं, माझ्या सगळ्या सोबत्यांनी, सहकार्याने मला जी मदत केली आणि मला मला आज हा कालखंड खूप मोठा आहे. माझा प्रवास 37 वर्षाचा होता. या सदस्यात मला खूप लोक भेटले. त्या वाटचालीमध्ये बरेच मित्र भेटले, नवीन नवीन अनुभव मिळाले. तेव्हा सगळ्यांचा ऋणनिर्देश करणं आज मला एक जरुरीच वाटतं. तर थोडासा मी आपला वेळ घेईन. मला माहिती मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना संध्याकाळची लोकल पकडणं खूप आवश्यक असतं, तरी पण मी या सगळ्यांची माफी मागतो आणि थोडासा वेळ माझ्यासाठी द्या असं मी आज. तर मुख्यतः ह्या ज्या प्रवासामध्ये कोणी सोडू नये त्यामुळे मी स्वतः भाषण लिहूनच घेतलेले आणि मी तेच मला वाचवलं. MSCB MSCDCL मध्ये वेगवेगळं काम करण्याची मला संधी, खूप काही शिकायला मिळालं, नवीन नवीन अनुभव मिळाले, मान प्रतिष्ठा मिळाली. त्याबद्दल मी माझ्या ह्या ऑर्गनायझेशनचा खूप खूप ऋणी आहे. या प्रवासात बरेच सहप्रवासी, सूरवीर मित्र भेटले. त्यांच्या सहवासामुळे जीवन समृद्ध झालं. त्या सर्वांचे आज ऋण व्यक्त करणे मला आवश्यक आहे. 29 जून 1984 रोजी धो कोसळणाऱ्या पावसात त्यावेळेच्या MSCB मध्ये हाँगकाँग बँक बिल्डिंग मध्ये प्लॅनिंग सेक्शनला मिळून त्याला हेड ऑफिस म्हटलं. तो प्रवास श्री जोळीकर साहेबांच्या म्हणण्यानुसार ACI या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये, पण तो इथे 400 KV खारघर रिसिव्हिंग स्टेशन मध्ये पूर्ण होता. खारघर इथे काम करण्याची संधी मिळेल असे कधी स्वप्नात देखील वाटलं. पण शेवटच्या टप्प्यावर मॅनेजमेंटने दिलेला आदेश मला मान्य करावा लागला व इथे 6 नोव्हेंबर 2020 मध्ये रुजू झालो. 400 KV तसेच 765 KV ग्रहण केंद्रात काम करण्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा घोर मानलं होतं. कारण तसंच होतं. माझा MSCB तसेच MSCDCL मधला बराचसा कार्यकाल हा टेस्टिंग मेंटेनन्स मध्येच गेला. पण श्री कादरी साहेब आणि जोशी साहेब यांच्या पाठीमागे मला मनाला थोडा धीर मिळाला आणि मग निश्चय केला की या अनोळख्या वातावरणात अनोळखी लोकांसोबत काम करून तर बघू. सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, कारण बोराण्यांमध्ये कार्यालयीन कामाचा अनुभव शून्य होता. कधीच कोणती परचेस ऑर्डर दिली किंवा टेंडर काय असते हेही माहिती नव्हतं. अशा पार्श्वभूमीवर इथे काम करणं मला रिस्की वाटेल. खारघरचं अजून एक गोष्ट म्हणजे इथे नुकताच एक अपघात झालेला होता. विविध एक्सपर्ट ग्रुप
तसेच उच्चस्तरीय अधिकारी खारघरला वारंवार भेटी द्यायला येतात. त्यांच्या समोर गिरण केंद्राची प्रतिमा चांगलीच उभारली पाहिजे हे मनोमन ठरवलं आणि मग इथल्या टीम सोबत मी काम सुरू केलं. मला अभिमानाने सांगा वाटतं की इथली टीम ज्यामध्ये मेंटेनन्स, ऑपरेशन, टेस्टिंग, F&A, HR, अभियंते, कर्मचारी व तांत्रिक कामगार आहेत, ते सर्व आपापल्या कामामध्ये निपुण आहेत. मला इथली सुरुवात स्वच्छता मोहिमेपासून करायला, कंट्रोल रूमच्या परिसरातील लहान मोठे झाडं तोडणे, साफसफाई करणे ही पहिली माझी प्रायोरिटी होती. आता ह्या प्रायोरिटीमध्ये ऑर्डर कशी द्यायची इथपासून सुरुवात होते. जिओचं कुठल्या क्लॉजनुसार ऑर्डर द्यायची हे सुद्धा मला नव्हतं. मग जोशी साहेब मदतीला आले. जोशी साहेबांनी समजून सांगितलं की 19A खाली तुम्ही यायची, 19A क्लॉज हा बदनाम आहे हे नंतर कळालं, पण आम्हाला त्यांनी सांगितलं की तू ह्या क्लॉजमध्ये देऊ शकतो. मग आम्ही ठरवलं. मला इथे एक मेंटेनन्स मध्ये खूप फायर ब्रँड ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिळाले, दरेकर. दरेकरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना एक गोष्ट सांगितली की दुसऱ्या दिवशी एस्टिमेट माझ्या टेबलवर तयार करा. त्या पद्धतीने दरेकरांनी एस्टिमेट तयार केलं आणि मग पुढचं सोपच करत होतं पल्लवी मॅडम. या मॅडमनी यांना ह्याच्यातला पीओ मधला, SRM मधला, SAP मधला खूप दांडगा अनुभव. त्यांनी ताबडतोब त्या ऑर्डर पुढे पुश केली. मग पुढे आहे F&Aच्या डेप्युटी मॅनेजर वाघमारे मॅडम, यांनी पण मला या कामात खूप मदत केली आणि हे काम आम्ही पूर्ण केलं. हे एक काम पूर्ण झालं, इथे काम करण्याचा एक आत्मविश्वास प्राप्त झाला व आपण हे काम करू शकतो याची जाणीव झाली. मग पुढे कंट्रोल रूम मध्ये पॅसेज लाईट बदलणे, कंट्रोल रूम परिसरातील फोकस बदलून पूर्ण परिसर उजळून टाकणे, या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळे काय झालं की एक्सपर्ट ग्रुपची व्हिजिट झाली सबस्टेशनमध्ये, तसेच सायबर सिक्युरिटीची सुद्धा टीम येऊन त्यांनी रिपोर्ट काय दिला हे आम्हाला कळालं. पण एक मात्र नक्कीच लक्षात आलं की ग्रहण केंद्राचे जे फर्स्ट इम्प्रेशन असतं ते नक्कीच चांगलं गेलं. यात काय डोळ्याने काम करताना टीम चांगली हवी, त्यामध्ये समन्वय असायला हवा, हे सर्व मी इथे अनुभवलं आहे. टेस्टिंग आणि मेंटेनन्सची टीम एक दिलाने काम करते हे दृश्य खूप सुखावं. इथे माझ्या कार्यकाळात बरीच छोटी मोठी कामं पार पाडली. एक फार महत्वाचं काम म्हणजे ICT टीमचं डिगॅसिफिकेशन व न्यूट्रल बुशिंग रिप्लेसमेंट. या कामामुळे ICTचे पुढील सर्व DGI रिपोर्ट्स नॉर्मल आला. त्यामुळे ICTच्या कार्यक्षमतेवर लागलेला प्रश्नचिन्ह फोडल्या गेला. जे एक काम करताना आणखी एक बाब लक्षात आली ती म्हणजे जर एजन्सी चांगली असेल तर आपण कुठली इमर्जन्सी अगदी विनासायास अटेंड करू शकतो. मला एक सांगायला इथं खूप आनंद वाटतो, इथे आता भोगल्यांनी पण सांगितलं, भर पावसात मेंटेनन्स आणि एजन्सीच्या टीमने 400 KV तळेगाव लाईनच्या वेवट्रॅपवर असलेला एक दुर्मिळ हॉटस्पॉट अटेंड केला. वेवट्रॅपचा हॉटस्पॉट मी याआधी सुद्धा गिरवलीला असताना अटेंड केला होता. तर तो कसा अटेंड करतात त्याची मला कल्पना होती, पण तो खूप जिकिरीचा आहे, खूप रिस्की आहे. तर तिथे गिरवलीला असताना आमचे एक टेक्निशियन होते तायडे नावाचे, त्यांना आम्ही ट्रेनच्या हुक मध्ये बसून त्या वेवट्रॅपच्या हुक पर्यंत गेलो होतो, त्या ह्याच्यापर्यंत. त्याला इंडक्शनचा त्रास इतका होतो की तो खूप भयावह प्रकार. पण इथे एजन्सीच्या लोकांनी हा प्रकार अतिशय दिलयापणे पार पडला. अगदी जोदो पडणाऱ्या पावसात सुद्धा त्यांनी हे काम करणं पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित निभावला. तसेच 400 KV बस कपलरचा पोस्ट्रॅप PGI रिप्लेसमेंट करणं एजन्सीमुळे, आणि विशेष म्हणजे इथली जी टीम आहे, मेंटेनन्सची टीम आहे, या टीमला खूप अनुभव आहे आणि हे लोक डेडिकेटेड, आणि या सगळ्यांच्या डेडिकेशनमुळे हे काम खूप सुकर झालं. मला येथील 2 रणरागिणींचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो, त्या म्हणजे सुप्रिया व रूपा. या दोघी केवळ टेक्निशियन नसून मेंटेनन्सचे आधारस्तंभ आहेत असं मला वाटतं. स्टोअर मध्ये मटेरियल कोणतं आहे, कुठे ठेवलं आहे हे तर त्यांना तोंडपाठ आहेच, शिवाय सगळ्या कामात हिरिरीने भाग घेऊन ते काम पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. डायग्नोस्टिक टेस्टिंग मध्ये कॅन्डेटा, CV टायमिंग, CRM मेजरमेंट, 23 KV सर्किट ब्रेकर, हाय व्होल्टेज व्हॅक्यूम टेस्ट, बॅटरी मेंटेनन्स, थर्मोव्हिजन, कॅमेरा रिडिंग, या सगळ्या कामात ते तपेल आहेत. होय, ह्या घेतलेल्या कामाचं व्यवस्थित टेस्ट रेकॉर्ड पण त्या मेंटेन करतात. या दोघींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतात. मला टेंडर किंवा ऑर्डर देण्याचा कोणताही अनुभव नव्हता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही. इथे आल्यावर पल्लवीमुळे ह्या बाबी समजल्या. माझ्या सततच्या फॉलोअपला तिने न कंटाळता बरेच जे जुने टेंडर होते, जे काही अपूर्ण कामं राहिलेले होते, ते सुद्धा आम्ही पूर्ण केले. याशिवाय पल्लवीची मला
टेक्निकल इन्फॉर्मेशन अपडेट करून देणे, मीटिंगची इन्फॉर्मेशन पीपीटी तयार करून देणे, या कामात सुद्धा तिथे खूप मदत. याबद्दल मी तिथला तिचे विशेष आभार. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे डायरेक्टर खरोखर फायर ब्रँड आहेत. त्यांनी एकदा ठरवलेलं काम पूर्ण होईल याची मला वेळोवेळी प्रचिती आली. मग ते इस्टिमेट असो किंवा आउटेज मध्ये सुद्धा त्यांनी खूप फॉलो केलं. त्यांनी एलडीला काम केलेलं आहे, त्यामुळे एलडीची सिस्टीम त्यांना माहित आहे आणि त्यामुळे आउटेजेस बद्दल फॉलोअप हा त्यांनी स्वतः खूप मेंटेन ठेवला. आणि त्या पद्धतीने जर समजा त्यांना असं वाटलं की नाही आता इथे एक्झिक्युटिव्हची मदत घेणं गरजेचं आहे, तर मी पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत होतो आणि अगदी डायरेक्ट शर्मा साहेबांशी बोलायचं किंवा कादरी साहेबांमार्फत आउटेजेस अप्रूव्ह करून. टेस्टिंग, ऑपरेशन, F&A तसेच HR यांच्यासोबत मेंटेनन्स इंजिनियरचे संबंध चांगलेच असले पाहिजेत व ते तसे आहेत. टेस्टिंग मधील उपकार्यकारी अभियंता कुलदीप राजपूत व असिस्टंट इंजिनियर सोनार यांच्या समन्वयाने येथील टेस्टिंग वर्क व्यवस्थित चालू आहे. कुलदीपचं मला विशेष कौतुक वाटतं. तो एसीएचा जॉईंट सेक्रेटरी हे पद सांभाळून टेस्टिंगचं काम आपण व्यवस्थित आणि वेळोवेळी रात्री बेरात्री कधीही तो येऊन इथलं काम करतो. शिवाय एसीएचे सुद्धा काम करतो. नवीन शिकण्यात, माहिती करून घेण्यात तसेच हार्डवर्क करण्याची तयारी पाहता या ग्रहण केंद्राला सुयोग्य टेस्टिंग इंजिनियर मिळाला आहे याची खात्री पडते. ऑपरेशन मध्ये कार्यरत असणारे सिद्धेकर साहेब, गंगवाई साहेब तसेच सहाय्यक अभियंता श्री अहमद खान, जंगम, कुणाल भोतडकर व त्यांचे लिमिटेड सहयोगी, मी मुद्दाम हा शब्द वापरतो लिमिटेड. अक्षरशः ऑपरेशन मध्ये खूप कमी लोक आहेत आणि या कमी लोकांमध्ये इथलं ऑपरेशन ही फार मोठी जमेची बाब आहे. त्यामुळे ह्या टीमचे विशेष आभार. टेस्टिंग व मेंटेनन्स मध्ये माझ्या ह्या अभियंता बंधू बरोबर त्यांच्या टीमचे सुद्धा मी आभार. तसेच HR टीम मधील अजंगे शिरसाळे व किरण भविले या जोडगोळीने मला बरीच मदत केली, त्याबद्दल त्यांचे पण आभार. माझ्या ह्या केंद्रातील एकंदर प्रवास निर्विघ्नपणे व आनंददायी पार पडण्यात विशेष सहकार्य करणारे आमचे फायर ब्रँड जोशी साहेब तसेच कादरी साहेब यांचा मी कायम ऋणी राहिलो. त्याचबरोबर जगताप साहेब व ढोरे साहेब यांचे पण मी आभार व्यक्त केले. माझ्या MSCBतील प्रवासाची सुरुवात जून 1984 मध्ये प्लॅनिंग सेक्शनचे तत्कालीन कार्यकारी अभियंते श्री आंबेकर साहेब यांच्यापासून सुरुवात झाली. BRC नागपूर मधील ते गोल्ड मेडलिस्ट होते. टेक्निकली ते खूप साऊंड होते, पण माणूस म्हणून पण खूप चांगला. ड्राफ्टिंग स्किल त्यांच्याकडून मला शिकायला मिळाली. सबऑर्डिनेट्सला कधीही कमी न लावता त्यांना सोबत घेऊन बऱ्याच वेळा आमच्यासारख्या ज्युनियर्सला सर्व काही समजावून सांगत काम पूर्ण करण्याची त्यांची शैली काही आवडली. इथेच मला सुजाता खांडेकर नावाची मैत्रीण कार्यालयीन काम पूर्ण करून ती सोशल वर्क करण्यात काय मग्न असेल. त्या काळात मुलगी जन्माला येणं म्हणजे खूप मोठं संकट आलं असं समजलं जातं. या मॅडम त्यांची मुलगी झाली हो या पथनाट्यातून समाज प्रबोधन करायच्या. तिच्यामुळे समाजातील अनिष्ट कसा कळाला व त्या दूर करण्यात आपणही काही योगदान करू शकतो अशी उर्मी मिळाली. प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या कालीन ONM म्हणजे आजचं डिस्कॉम 1 ते 1.5 वर्ष अगदी छोट्याशा गावात काम करण्याची मला संधी. हे काम तसं थँकलेस म्हटलं जायचं, पण इथेही मला खूप चांगला अनुभव आला. खेड्यातील माणसं जवळून बघण्याची, त्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, आनंद पाहून मन प्रफुल्लित होऊन जायचं. इथे मला प्रदीप अलोटकर, महबूब अली सारखे मित्र. पण LT नेटवर्क मधील त्रुटींमुळे होणाऱ्या अपघाताने मन विषण्ण होत नाही. शेवटी ह्यातून एकच मार्ग मला दिसला, तो म्हणजे इथून बदल. नशिबाने टेस्टिंग डिव्हिजन नांदेड मधील एक ज्युनियर इंजिनियर माझ्या जागी येण्यास तयार झाला. त्याकडे म्युच्युअल ट्रान्सफर फार काही खळखळ न करता मॅनेजमेंट करून टाकलं. मला एका नवीनच क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. इथे मला खऱ्या अर्थाने नंदन फाटक नावाचा एक सुस्वभावी सर्वार्थाने गुरुच मिळाला. आमच्या समोर त्या काळात व आजही आदर्श होता. PN रेड्डी साहेब नावाचा अतिशय निर्भीड व्यक्तिमत्वाची इथेच ओळख. त्यांच्यासोबत काम करण्याची, त्यांच्या अंडर काम करण्याची, त्यांचं अनुकरण करण्याची संधी मिळाली हे मला खूप भाग्याचं वाटतं. नारायण यांदे साहेब, नारायण चव्हाण यासारखे ACA साठी आयुष्य वेचणारे कार्यकर्ते, ते पदाधिकारी इथपर्यंत पोहोचणारे सूरदेव मित्र यांची ओळख इथेच व्हायची. त्यांच्यामुळे ACA या अभियंत्यांच्या संघटनेत काम करण्याची, योगदान देण्याची उर्मी मिळाली. त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार. MSCB मधील तेव्हाच्या वाटचालीत ACAचे योगदान खूप महत्वपूर्ण होते व आहे हे आजही मला स्पष्टपणे जाणवतं.
टेक्निकल सेमिनारच्या माध्यमातून एसीएने त्या काळी फील्डवर काम करणाऱ्या अभियंत्यांचं प्रबोधन करून जागृती केली होती. माझे खूप जवळचे मित्र, सहकारी तसेच हितचिंतक श्री गडदे साहेब यांच्यामुळे मला एसीएचा 2017-18 साठी औरंगाबाद सर्कलचा सहसचिव होता आला. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. माझ्या या टेन्युअर मध्ये साथ देणारे अविनाश जोशी तसेच अतुल राठोड यांचा पण मी खूप आभार आहे. टेस्टिंग डिव्हिजन मध्ये काम करताना टीम स्पिरिटचं महत्व खूप अधोरेखित करण्यासाठी सोबत असणारे सहकामगार, त्यात आर्टिझन, टेक्निशियन किती महत्वाचं योगदान देतात हे कळलं. साधा टेक्निशियन सुद्धा बरंच काही शिकून जातो हे इथे कळेल. मोटोनेमेकच्या मल्टीमीटरवर रेंज सिलेक्ट कशी करायची, ते केबल मध्ये ग्लँड कशी करायची, हे सगळं याच मांडणीमुळे कळलं. त्यामुळे माझे त्या काळातील सहयोगी आर्टिझन श्री उपाध्याय, देशपांडे, रड, बोबनाळे, मुक्कावा तसेच नांदापूरकर यांना मी कधीच विसरलो. पुढे मला गिरवली नावाच्या एका युनिव्हर्सिटीत काम करण्याची संधी. 400 केवी गिरवली त्या काळात एखाद्याची कशी गिरवली म्हणून फेमस होती. तिथे YNS शर्मा साहेब तसेच नंदन पाठक यांच्यासारख्या डेडिकेटेड अभियंत्यामुळे माझ्यासारख्या बऱ्याच अभियंत्यांना गिरवलीने आकृष्ट करून घेतलं होतं. इथे आजचे प्रथित यश सर्वांचे आवडते जेवडीकर साहेब यांचा परिचय झाला. फाटक व जेवडीकर नावाचे दोन खूप पॉवरफुल मॅग्नेट आहेत. जो कोणी त्यांच्या संपर्कात येतो तो त्यांच्या कायम प्रभावात राहतो. हा बऱ्याच जणांचा अनुभव, माझाच नाही सगळ्यांचाच अनुभव, व त्यात काही बदल झाला असेल असे मला वाटतं. इथे कामाव्यतिरिक्त मित्र परिवार याशिवाय दुसरा कोणताही विरंगुळा नव्हता. त्यामुळे तत्कालीन सहकारी अमोल देवडीकर, मोहोळकर साहेब, हाके साहेब, अंबरवाडीकर, तुळजकर, सुनील दत्त कुलकर्णी यांच्यासारखे अनेक जिल्हा मित्र मिळाले. असं म्हणतात की संपन्न मित्र परिवारामुळे आपले जीवनही समृद्ध होते. मी पण त्याला अपवाद. माझ्या MSCBतील पुढचा प्रवास 400 केवी वाळूज येथून सुरू झाला. काही दिवस शिफ्ट मध्ये काम करण्याचा अनुभव इथे मिळाला. वसेकर सारखा पद्धमित्र इथे माझा सहकारी झाला. इथेच आशिष जोशी व गिरीश माळोदे यांचा परिचय झाला व ते पुढे चांगले मित्र बनले. पुढे MSCBचे ट्रायफर्गेशन झाले आणि गाडी बदलून आमचा MSCDCLचा प्रवास होता. एक दिवस नेहमीप्रमाणे तत्कालीन मुख्य अभियंता मोदी साहेब यांना रिपोर्टिंग करताना परत एकदा आवडीच्या म्हणजे टेस्टिंग मध्ये काम करण्याची ऑफर चालू झाली. नाही म्हणण्याचा किंवा टाळण्याचा प्रश्नच नव्हता. मी टेस्टिंग कम टेलिकॉम डिव्हिजन औरंगाबादमध्ये रुजू झालो. आमचे तत्कालीन कार्यकारी अभियंता होते श्री खनाळे. त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव काही औरच होता. प्रत्येक काम शिस्तबद्ध व परिपूर्ण झालंच पाहिजे असं त्यांचं फाक्य वाटतं. त्यांची कामाची शैली पण खूप चांगली होती. ऑफिसमध्ये आल्यावर आदल्या दिवशी केलेल्या कामाचा ते आढावा घेत असेल, तसेच आम्ही केलेल्या कामाची अक्षरशः ते चिरफाड करतात. चूक झाली असेल तर त्यांचं बोलणे ऐकून घ्यावं लागत असेल. चांगलं काम केलं तर माणसाचं कौतुक पण करायचं. ह्या मॉर्निंग टी मीटिंग नंतर आम्हाला अक्षरशः धावतच गाडी टाकून पुढचं ट्रबल शूटिंगसाठी ऑफिस सोडावं लागत. 11 वाजता ते ACTCC कुंडलीकर साहेब त्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी जात असत व त्यांना जर आम्ही ऑफिसमध्ये आढळून आलो तर परत बोलणी खायची डायरेक्ट होणार. याचा फायदा आम्हाला झाला, कारण लवकर घरी परतता येत असत. त्यामुळे घरची थोडी बहुत नाराजी कमी होती. बायकोकडून CR सुधारण्यात मदत झाली. औरंगाबाद टेस्टिंग मध्ये काम करताना आज साहेबांसारखा एक ज्येष्ठ सहकारी मित्र मला मिळाला. इथेच SS कुलकर्णी, बावस्कर, डॉक्टर नितीन जोगे यांच्यासारखे सहकारी लागले. श्री सेटे आर्टिझन म्हणून सोबत होते. त्यांच्या अनुभवामुळे व नॉलेज एक ट्रबल शूटर म्हणून इथे मला मनसोक्त काम करण्याचा आनंद घेता. नवीन 132, 220 केवी सबस्टेशनच्या प्री कमिशनिंग टेस्टिंग, ट्रान्सफॉर्मर ऑगमेंटेशन, नवीन ट्रान्सफॉर्मर केमिस्ट्री इत्यादी याशिवाय ट्रबल शूटिंग वर्क यामुळे जॉब सॅटिस्फॅक्शन पुरेपूर मिळत होतं. कोणासाठी सोबती होते, सहकारी होते. त्यामुळे हा काळ खूप मजेत गेला. प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात मी धुळे परळी टेस्टिंग असा प्रवास करून परत औरंगाबाद टेस्टिंगला ती मोदी साहेबांमुळे पण थोडा अनुभवी झाल्यामुळे काही काम आपसुकच चालू झालं. गिरवली व वाळूज येथील नवीन 400 केवी 500 MVA ICT कमिशनिंग हा त्यातीलच एक भाग होता. वाळूज येथे ICT 500 MVA ICT कमिशनिंग करताना मला एक अनुभव फार शेअर करणं मला इथे आवश्यक वाटतं. आपला देवावर विश्वास आहे किंवा नाही हा प्रत्येकाचा स्वतःचा एक भाग. पण मला असं वाटतं की देव आहे तो कोणत्या स्वरूपात कधी कुठे भेटतो हे सांगतात.
झालं असं, तिथे बडे साहेब आमचे चीफ इंजिनियर होते. ICT कमिशनिंगचा खूप प्रेशर होतं. बडे साहेब अगदी त्यावेळेस फायरिंग मोडमध्ये होते. जो कोणी समोर येईल त्याला फायर करायचं, कुणाला सोडायचं. आणि मला इतकं टेन्शन आलं होतं, कारण आपण कधी कोणाचं फायरिंग ऐकून घेतलंच नाही, कधी चुकीचं काम केलं नाही, त्याच्यामुळे कोणी बोलेल आणि त्याचं बोलणं ऐकून घ्यायची ही मनाची तयारी नाही. ती एक कायम धगधग होती की आता काय होईल आपलं. तर त्याच वेळेस नेमका मला नंदन पाटलांचा फोन, आणि मग मी धडाधडा बोलून टाकतो की असं असं झालं, मला असं होतं. आणि मला एकच शब्द असतो, कशाला का म्हणतोस, काय माहिती, फक्त फार तर बदली होईल, बदली लागला. ह्या एका वाक्यामुळे मनाला जो हुरूप मिळाला, आणि त्या हुरूपामुळे मला असं लक्षात आलं की काय देवा, देवाचं अस्तित्व आहे. देव आपल्याला कसा म्हणतील हे आपण सांगू शकत. त्या एका वाक्यामुळे मनाला जो उभारी मिळाली, त्याच्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. आणि कुठल्याही अथॉरिटी समोर मी कधीच मान झुकवलं. किती मोठी अथॉरिटी असते, आपलं जर बरोबर असेल तर आपण निश्चितपणे अथॉरिटीला कन्व्हिन्स करू शकतो, ही खात्री मनोमन पटली. त्यानंतर वाळूज येथे जेवळीकर साहेबांमुळे परत एक नवीन उपक्रम सुरू. तो उपक्रम म्हणजे PSLC टेस्टिंग तसेच OID मध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांसाठी रिफ्रेशर कोर्स सुरू झाला होता. ह्या अभियंत्यांसोबत आपला अनुभव शेअर करण्याची संधी जेवळीकर साहेबांकडून. कधीही स्टेजवर जाऊन किंवा कुठेही न अडकता 4 शब्द बोलण्याचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या अनेक अभियंत्यांना त्यांनी फॅकल्टी व ट्रेनिंग देण्याचं एक नवीन दालन आमच्यासाठी खुलं केलं. या सगळ्या फॅकल्टीजना जेवळीकर साहेबांमुळे आत्मविश्वास मिळाला व काही दिवसात हे ट्रेनिंग सेंटर खूप नावारूपास आलं. हा अनुभव खूप समाधान देणारा ठरला, कारण ट्रेनिंग देताना या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करावा लागतो व त्याचा फायदा नॉलेज अपडेशन होतो. आता माझा मुलगा जसं म्हणाला ना की मी प्रत्येक लेक्चरला आदल्या दिवशी वाचत लागतो, कारण मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस बॅच नवीन असते, त्यामधले लोक नवीन असतात आणि त्या लोकांमध्ये काही ज्युनियर असतात, काही सिनियर असतात. प्रत्येकाचा आवाका वेगवेगळा असतो आणि त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर आपल्याला सांगता आला जातो. आणि किंवा 8-10 दिवसामध्ये अजून काही नवीन माहिती आपल्याकडे मिळालेली असते तर ती आपण अपडेट करावी आणि मग लेक्चर करावी. तर त्याचा फायदा असा झाला की ह्या गोष्टीमुळे नवीन नवीन संकल्पना कळत गेल्या आणि तो विषय चांगल्या पद्धतीने तिथे शिकवत झाला. असा प्रवास सुरू असताना एक सुवर्ण संधी चालू झाली. महाराष्ट्रातील एकमेव 765 kV ग्रहण केंद्राची प्री कमिशनिंग टेस्टिंग करण्याचा योग मिळतो. 1.5 एकर स्कीम असणारे एकूण येथे 765 kV केंद्र चालू करण्यात आपलाही हातभार आहे याचा खूप आनंद आहे. येथील 1500 MVA क्षमतेचे 2 ICT तसेच 765 kV व 400 kV लाईन तसेच ICT व रिएक्टर RSS कमिशनिंग रॅपिड रिस्टोरेशन स्कीम याचा कमिशनिंग करण्याचं सौभाग्य होतं. इथे सुद्धा देवळीकर साहेबांचा खूप मोलाचं आम्हाला सहकार्य करा. आजवर फील्ड करण्याचा अनुभव होता. ACI ऑफिसमध्ये आल्यावर एकूणच स्कीम तसेच स्पेसिफिकेशन यावर काम करण्याचा योग आला. ही संधी देवळीकर साहेबांकडून आली, त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार. डिजिटल सबस्टेशन या नावाचं एक नवीन संकल्पनेवर काम करण्यात आलं. मला याचा खूप आनंद झाला. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिले 420 kV डिजिटल सबस्टेशन खानदेशातील केकट निंबोरा येथे ABBच्या मदतीने उभारण्याची संधी आपल्या कंपनीला मिळाली व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यात आपण कुठेही मागे नाही हे सिद्ध करण्याची संधी ACI दिली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता श्री देवसाहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व हे काम करण्यात प्रोत्साहित केले, त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा आभार मानतो. ह्या कार्यालयात माझे मित्र श्री देसाई साहेब तसेच इतर सहकारी श्री देवळे साहेब, दानी साहेब, बनसोड साहेब, बोरले, आशिष भुते, अमित राणे, नेत्रा मॅडम यांचा पण मी खूप आभारी आहे. आपल्यावर कळत नकळत प्रभाव टाकणाऱ्या काही व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात. तत्कालीन SCDCC श्रीयुत राजे साहेब, श्रीयुत NA जोशी साहेब, श्रीयुत लेले साहेब, श्री कुडलीकर साहेब तसेच श्री सावळे साहेब यांच्या हाताखाली काम करण्याचा योग आला. हे पण एक मोठं सुदैव मी समजतो. ही सर्व मंडळी सर्व जेंटलमॅन तर होती, शिवाय परफेक्ट टेक्निकल नॉलेज असणारी होती. त्यांच्यामुळे जीवन समृद्ध झाले म्हणून त्यांचे विशेष आभार. आता उद्यापासून एक नवीन इनिंगची मी सुरुवात करणार आहे. माझ्या
ह्या आजवरच्या प्रवासात बरेच जण भेटले, बऱ्याच जणांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. यामध्ये बरेच ओईएम मध्ये काम करणारे जसे की एबीबी, सिमेंट्स, जी या कंपनीतील इंजिनियर त्यांच्यासोबत निर्माण झालेल्या चांगल्या संबंधामुळे साईटवर आलेले बरेच पोस्ट कमिशनिंग प्रॉब्लेम सोडवण्यात मदत केली. त्यांचे पण मी आज इथे आभार मानतो. या प्रवासात माझ्यावर प्रभाव टाकणारे, मला कळत नकळत मदत करणारे, मार्गदर्शन करणारे बरेच ज्ञान अज्ञान सहकारी सोबती अधिकारी भेटले. या सर्वांचे मी आज आज आभार व्यक्त करतो. शक्यतो मी शांततेने काम करण्याचा सदैव प्रयत्न करीत आहोत. कामाचा व्यापार अनावधानाने वरिष्ठांचे, सहकार्याचे किंवा इतर कर्मचाऱ्यांचे मन माझ्यामुळे दुखावल्या गेल्यास मी त्याची क्षमा प्रार्थना. माझ्या आजवरच्या एकूण प्रवासामध्ये माझ्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. ते माझे आईवडील, गुरुजन यांचा मी कायम ऋणी आहे. तसेच मला सदैव प्रेरणा देणार, माझ्या सुखदुःखात सदैव साथ देणारे माझे भावंड सुनील मेंढरकर, शैलजा वायकर, पद्मजा शेळके, तसेच माझी भावजय सौ अनिता मेंढरकर यांचा देखील मी खूप खूप आभार मानतो. सरते शेवटी MSCDCLच्या कामात सदैव साथ देणार, कधीही न कुरकुरता करता पहाटे 5 वाजता जरी जायचं असेल तर 5 वाजता उठून मला जेवणाचा डब्बा न चुकता देणार. तसेच माझा मुलगा अथर्व यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. अथर्वच्या बाबतीत तरी ते म्हणाले असेल की मी लक्ष दिलं वगैरे, पण 8-8 दिवस त्याची माझी भेट व्हायची. मी नांदेड टेस्टिंगला होतो. नांदेड त्या काळात 33 kV सबस्टेशनचे ब्रेकडाऊन अटेंड करणं म्हणजे खूप डेंजर होतं. 8 म्हणजे 1:30 आणि 2 वाजता घरी यायचो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचो. त्याच्यामुळे त्याची माझे 8-8 दिवस भेट झाली. अशा परिस्थितीत सुद्धा या दोघांनी मला सांभाळून घेतलं, मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी या दोघांचा खूप आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी या कारगर टीमचे मी खूप आभार मानतो. मला असं कधीच वाटलं नाही की 9 महिन्यांच्या या पिरियडमध्ये माझी एवढी जवळीक निर्माण होईल आणि तुम्ही मला एवढं प्रेम द्याल. परत एकदा तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि मला माझा जो सत्कार केला, माझ्या विशेषतः माझ्या पत्नीचा तुम्ही माझ्या सगळ्यांना भावंडांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि विशेष म्हणजे तुम्ही शांततेने हा कार्यक्रम अटेंड केला, आमच्या भावना समजून घेतल्या, त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे सर प्रत्येक गोष्टीवरती स्वतःची छाप सोडतात की एखादं काम आहे ते महेंद्रकर सरांनी केलेलं आहे, तर या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की साहेबांनी स्वतःची छाप सोडली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे. कोणाचाही उल्लेख अनवधानाने सुटू नये, कोणी पण आपल्याकडनं कोणीही राहून जाऊ नये याची त्यांनी अतिशय दक्षता घेतली. त्यांचं काम किती सिस्टमॅटिक आहे, काय बोलू मी याच्याबद्दल. थँक्यू सर. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाचं क्रेडिट द्यायची वृत्ती आहे त्यांनी. म्हणजे जितका माणूस मी म्हणाले तसं थोड्या वेळापूर्वी मोठा होतो तसं तो अजूनच त्याच्यातली मॅच्युरिटी, त्याच्यातली विद्वत्ता, त्याचा मोठेपणा दिसला पाहिजे. म्हणजे जसं वय वाढतं तसं तो खरंच ऍक्च्युअली मोठा झाला पाहिजे. तर याचं साहेबांपेक्षा दुसरं चांगलं उदाहरण काय कोण असेल. आजचे आपले प्रमुख अतिथी जेवळीकर साहेब. साहेब तुम्हाला एक गोष्ट मी सांगते की आतापर्यंत मला वाटत नाही असा एकही दिवस असेल की महेंद्रकर सरांनी तुमची काम करताना आठवण नाही काढली. प्रत्येक वेळी जेवळीकर साहेब असं करायचे, तसं करायचे, आम्ही असं करायचं. तर आणि महापारेषणचे एन्सायक्लोपीडिया ज्यांना आपण म्हणू शकतो त्यांना आता आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. खूप मोठं पॅकेज आहे आपल्यासाठी. तर मी जेवळीकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्कारमूर्ती यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या दिवशी तुमच्या सगळ्या टीमच्या पुढाकारामुळे आपण जमलेलो आहोत असे माझे मित्र महेंद्रकर वहिनी, प्रियंका बंधू,
मगाशी उल्लेख केला त्यावेळी मला आठवण झाली ती समथिंग 11-12 जुलै 1999 असं तुम्ही ही वाचत होती. आय डोंट रिमेंबर. पहिल्या दिवशी ॲज युजल मी होतो आणि जॉईन आमचं एकमेकाला इंट्रोडक्शन झालं आणि ते मला म्हणाले की अरे मला अनिल पण रिस्पेक्ट हिज सिनियरिटी आणि मी त्यांना तेव्हापासून मुलगा साहेबच म्हणत आलो. दॅट वॉज अराउंड 22 years. मी वेगवेगळ्या जागी जरी काम करत असलो तरी आम्ही सतत कनेक्टेड राहिलेलो आहोत मला वाटतं. भरपूर गोष्टींचा उल्लेख झालेला आहे त्यांच्याबद्दल सगळ्या मित्रांनी सहकार्यांनी अगदी आत्ता काम करणाऱ्यांपासून ते खूप पूर्वीपासून काम करणारे शिष्यांनी ज्यांना ऑफिशियल शिष्यत्व मिळत नाही असं दुःख आहे अशा सगळ्यांनी आणि ऑफिशियल मिळत नाही हे सांगत असताना त्यांनी स्वतः मात्र सगळ्यांनी डिक्लेअर करून टाकले ना त्यांचं गुरुजी पण आणि स्वतःच शिष्य म्हणजे मार्कशीटवर त्या सगळ्यांनी स्वतः मार्क लिहून टाकले. फक्त गुरुजींना म्हणायचंय की तुम्ही हो म्हणता का नाही म्हणता. वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड व्हॉट एव्हर इज ऑन अवर मार्क. त्या सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. 3 गोष्टी बोलतो. पहिल्यांदा काही वैयक्तिक मित्र म्हणून आणि आम्ही खूप काही वर्ष आम्ही अगदी समोरासमोरच्या क्वार्टर्समध्ये राहिलेलो आहोत आणि 400 KV खारघरला बोलतोय. याच्यात मला आनंद असा आहे की 400 KV स्टेशन्स नो नीड टू टेल की दीज आर बॅकबोन्स ऑफ अवर नेशन. नॉट अ सिंगल प्लेस. ऑल 31 + 1 65 हे डेफिनेटली महाराष्ट्राच्या पॉवर सिस्टीमचे बॅकबोन्स आणि इट्स माय बिलीफ. माझं असं कन्व्हिक्शन आहे. माझं असं म्हणजे हे केवळ बोलायचं मत म्हणून नाही तर ज्याला अनुभवातून आलेली खात्री आहे की अशा ठिकाणी काम करत असताना इन पर्टिक्युलर तिथे जी मेंटेनन्सची टेस्टिंगची आणि लाईन्सची टीम जे काही काम करत असतात तो अनुभव तुम्हाला अभियंता म्हणून कर्मचारी म्हणून अतिशय समृद्ध करणारा अनुभव. तर अशा ठिकाणी आम्ही तेव्हा म्हणजे मी जेई टेस्टिंग होतो आणि ते जेई मेंटेनन्स होते. बॉस टेस्टिंग ॲट दॅट टाइम. तेव्हाच्या फक्त 1-2 गोष्टी आणि कामाची संबंधित नसलेल्या कारण सगळ्या बोलून झाल्या. मला असं वाटलं होतं की आता म्हणजे साहेब बोलेपर्यंत मला असं वाटलं होतं की ड्रायव्हिंगचं अजून कोणाला लक्षात आलेलं पण ते त्यांनी सांगून टाकलं. बऱ्याच शिष्यांनी काय टेस्टिंग मधलं शिकले काय मेंटेनन्स मधले शिकले हे सांगू नये. मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकली होती. मी ना माहिती का नाही माहित नाही मी त्यांच्याकडनं भाकरी करायला शिकलो.